बोला बोला. काय सांगताय? तुमचा फोन आला, मी रस्त्यावरच आलो. म्हणजे घरात रेंज नव्हती म्हणून बोलण्यासाठी रस्त्यावर आलो मी. हो थँक्यू. हा थँक्यू. नाही या ना, मी वाट बघतो तुमची. या 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 थँक्यू. हिशोबात नशीब खोललं यार. पशा मी एका लॉटरीच्या स्कीममध्ये 1000 रुपये गुंतवले होते. अशी लॉटरी लागली मला, मौल्यवान वस्तू लागलेली आहे. ते बोले लगेच पाठवतो. म्हटलं लगेच पाठवा. बायकोला सांगतो लगेच. फोन उचल ना यार. एक्सक्यूज मी. येस. आपण अंशुमन विचारे? आपण नाही, मी एकटाच. जरा जोक केला. झालं सर तुमचं? झालं. बोला. आपण मुद्द्याचं बोलूयात का? हा बोला ना. काय? नमस्कार. हा नमस्कार. मी चेतना भट, हाऊ लकी या कंपनीकडून आली आहे. अच्छा तुम्ही लगेच आलात? म्हणजे काय सर? काय फास्ट सर्व्हिस आहे. हो. ते माझी मौल्यवान वस्तू कुठे आहे? दिसत नाहीये. हो सर, तुमची मौल्यवान वस्तू ना मागून येते. तुम्ही येताना का नाही घेऊन आलात? काय सर, ती अशी एवढी जड वस्तू, मोठी वस्तू एकट्याने हातात कशी आणणार ना मी? म्हणजे एवढी मोठी काहीतरी वस्तू लागली आहे. शपथ आज सांगा नक्की काय आहे का सांगा ना सर. मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय. येस. की तुम्हाला विमान लागलंय. काय सांगता? विमान? येस. विमान? विमान? विमान खरंच विमान लागलं मला. खरंच असं विमान ते खर लागलं मला. हवेत उडतं ते मला. काय जबरदस्त आहे जो मला विमान लागलं. काय करू मला कळतेय तुमची एक्साइटमेंट, म्हणूनच सांगते इकडे पटकन सह्या करा आणि विमानाचा ताबा घ्या. ताबा काय ते बाळ आहे का असं डायरेक्ट कडेवर घ्यायला? काहीतरी काय बोलताय. विमान कुठे ठेवू मॅडम? विमान आता मी विमान सगळं मोडच घालून टाकला तो. म्हणजे ते विमान जाऊ दे, मरू दे. नको परत घेऊन जा तुम्ही. नाही नको परत घेऊन जा. कसं करणार मी? विमान कसं ठेवणार मी? कुठे? सर एक मिनिट, असं कसं परत घेऊन जाऊ? आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की नाही, तुम्हाला बक्षीस म्हणून लागलंय, गर्व असायला पाहिजे सर. विमान लागले, तुम्ही घ्या सर, विमान घ्या. घ्या काय? ठेवू कुठे? मनातल्या मनात सुद्धा ठेवू शकत नाही हो. वास्तवात कुठे ठेवणार आहे मी? नाही हो. कसं काय करू मी ते? सोसायटी मध्ये पार्क करा ना. अहो सोसायटी मध्ये माझी बाईक नाही पार्क करू शकत. वॉचमनची रोज भांडणं होतात माझी. भाड्याने राहतो ना मी सध्या. म्हणजे भाड्याने. तुम्ही भाड्याने राहता? हा म्हणजे आता काय, पण वाटत नाही तुमच्याकडे बघून. पर्सनॅलिटी माझी सॉर्ट आहे. नाही सर, एक काम करा ना, तुम्ही गच्चीवर पार्क करा. तिकडे काहीच अडचण येणार नाही. गच्चीवर कसं ते टाकीवर असं विमान असं लटकतंय, कसं दिसेल ते नाही. आणि आमचा सेक्रेटरी आहे ना, एक नंबरचा खडूस माणूस आहे. तो मान्य करणारच नाही गोष्ट. का नाही मान्य करणार? मला माहिती आहे. तुम्ही राहता की नाही तिथे? तुमच्या वाहनाला जागा मिळाली पाहिजे. तुम्ही फोन करा बरं. तुम्ही फोन करा सेक्रेटरीला. नाही एकदा विचारा ना, फोन करा. मला माहिती आहे तू कसा माणूस. सांगा बक्षीस. सांगा फोन करा. चला. हॅलो चौगुले. बोला. चौगुले मी विचारी बोलतोय. बोला. चौगुले मी ते आपलं विमान असं गच्चीवर पार्क करू शकतो का? काय? नाही विमान मला लॉटरी लागले ते असं गच्चीवर असं मी पार्क करू शकतो असं? काय? दादा नाही विमान लागलं ना मला ते असं गच्चीवर पार्क करू शकतो का? काय? विमान जम्बोजेट लागलंय मला, ती गच्चीवर पार्क करू शकतो का? काय 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 बोलते तो? काय शब्द कसली फालतू व्हेरिएशन देतो? विचारे तुमचं सकाळीच विमान उडलेलं दिसतंय. नाही हल्ली खूप कंप्लेंट्स येत आहेत तुमच्या विरुद्ध. एक काम करा, संडेला आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये मला भेटा. ऐका ना. मीट मी देअर. कीप द फोन डाऊन. तुम्हाला बोललो होतो एक जळकू माणूस आहे. ह्याला आयुष्यात एक सायकल लागली नाही म्हणून माझ्यावर जळतोय तो माणूस. तुम्हाला बोललो तुम्ही. सर मग मी काय करू? हे बघा, तुम्हाला आमच्याकडून विमान घ्यावं लागेल. पण अहो मी ठेवू कुठे? काय करू काय त्याचं मी? काय करू? विका. विका म्हणजे? कोणाला विकू? हो कोणालाही विका. अहो माझा हा सेकंड हँड मोबाईल मी आतापर्यंत विकू शकलो नाही. मी मोबाईल एक सेकंड, विमान विकतात म्हणजे लोक विकत घेतात? अर्थात विकता येतं विमान, त्यात काय. तुमच्या एखाद्या मित्राला विका. ते काय पुस्तक आहे का? शाळेची पुस्तक आहे ती अर्ध्या किमतीत विकायला. विमान आहे ती, विमान विकणार कसं? मग श्रीमंत मित्राला विका ना. अहो माझा श्रीमंत मित्र म्हणजे नालासोपरला एक्स्ट्रा फ्लॅट असलेला मित्र, एवढा श्रीमंत आहे ना. त्यालाच विका. त्याला विका काय? त्या फ्लॅटचं लोन कसा कसा फेडतोय तो. 2 हप्ते थकले, माझ्याकडून 500 रुपये घेऊन गेला तो. त्याला काय विका? काहीतरी बोलताय तुम्ही. सर आता परिस्थिती बदलली असेल ना, एकदा बघा ना फोन करून. मला बघा फोन करून बघा. विमान लागलं एवढं असं काय करताय? बघा ना. आनंद आहे, आपण सगळी मजाच घालून टाकली तुम्ही. फोन करा. मला सांगतो. नाही फोन करा तुम्ही.
हॅलो पॅडी. हा हा अंशा. पॅडी अरे तुला विमान पाहिजे का रे? काय? नाही नाही ऍक्च्युली विमान तुला पाहिजे विमान विमान आहे पाहिजे तुला? अंशा यार तू रात्रीचा माझ्यासोबत बसतो, सकाळी एकटा बसायला लागलायस आता. कुठे कोणासोबत बसलायस तू? एक सम्यासोबत बसलायस का? नाही. खांड्यासोबत? नाही ऐक नाही. कोणा गौऱ्या आहे का? नाही. वनिता? अरे ऐक ना हे पॅड्या ऐक ना. अरे मी खरंच सांगतो मला खरंच विमान मला लॉटरीत लागले पॅड्या. मला लॉटरीत विमान लागलं ते विमान. अंशा मला माहिती आहे, म्हणजे मला तुला 1200 रुपये द्यायचे मागे मी घेतले ते. पण तू असं दारू पिऊन फ्रस्ट्रेट होऊन फोन नको करत जाऊस यार. मी देतो लवकरात लवकर. मी काबाड कष्ट करून तुला 1200 रुपये देणार. मी देतो आता ठेवा. आणि असे सारखे फोन नको करू यार तू. चल बाय चल. पॅड्या मी प्यायलो नाही यार पॅड्या. तुम्हाला मला पेवढा समजतो तो. एक मिनिट, तुम्हाला नीट कन्व्हिन्स नाही करता येतो. त्यांना सांगा ना विमान त्यांना खूप उपयोगी पडेल. कसला उपयोगी? तरी विमान घेतलं तरी कॉल टाइमला लेट येणार तो मला माहिती आहे. तुम्ही त्याचं काय सांगू नका. एक वेळ दारू पचवणं सोपं आहे पण विमान लागलं हे पचवणं खूप कठीण आहे. हे बघा सर, मला काही माहिती नाही. तुम्हाला विमान घ्यावं लागेल तुम्हाला. मी ठेवू कुठे? काय करू त्याचं? तुम्ही काय कराल? ऑफिसला घेऊन जा ना. ऑफिसला? हा. मी ऍक्टर आहे हो. आता विमानात बसून मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ काय असं घेऊन? आणि लोक काय म्हणते? लोक म्हणू दे मरू दे. ते पार्क कुठे करायचं? आणि शिवाजी मंदिरला सेटची गाडी ती वळवायला 1.5 तास लागतो. विमान कुठे पार्क करणार? मी काहीतरी काय बोलताय तुम्ही? आता एक काम करा, त्यापेक्षा विमान कुठे पार्क करू हे सांगा ना. तुम्ही टेन्शन नको ना. मग तुम्ही हे गव्हर्नमेंटला अर्ज करा. हा. आणि जागा घ्या भाड्यानी. अशी जागा भाड्याने मिळते? हो. अच्छा. अहो जागेसाठी कितीतरी लोक बीड करतात. मला बीडला जावं लागणार त्यासाठी. तुम्ही म्हणजे एकदम चूक. काय बोलताय तुम्ही? चुकीचं ऐकताय सर तुम्ही. बीडला नाही जावं लागत. मोठे मोठे उद्योगपती आहेत ना, बंबानी गोदरेज, हे लोक ना असे बीड करतात. बिडिंग करतात जागेसाठी. तुम्हाला सांगू का, इयरली 1.5 करोडात जागा मिळते. 1.5 करोड. 1.5 करोड? हो. एकदा का जागा मिळाली ना सर की मग एअरपोर्टला काउंटर घ्यायचा. दॅट्स इट. अहो इथे वडापावची गाडी लावायला जागा मिळत नाही हो. ती 1.5 करोडची जागा. आणि कसं माहिती आहे का, गेले 1.5 वर्ष मी आणि माझी बायको दर रविवारी नवीन जागा कुठे मिळेल हे शोधत होतो. 1.5 करोडची जागा म्हणजे तुम्ही मला प्रॉपर बघितलं नाही काय? बघितलं ना सर, भाड्याने राहता माहितीये मला. म्हणजे माझ्यावरून तुम्हाला बघून वाटतं काय 1.5 करोड भरू शकेन एवढी लायकी वाटते माझी? नाही ना. एक काम करा ना, हे धरा. मला नको तुमचं विमान. तुमच्या पाया पडतो. नको मला बक्षीस लागलं बरं वाटलं. नको विमान काही नको. नको मला विमान. नकोच आहे. नकोय मला. मी ठेवू कुठे? नको मला विमान. मग काम करूया, मी तुम्हाला अजून एक बेस्ट ऑप्शन देते. आमच्याकडून दुसरी कुठली तरी मौल्यवान वस्तू घ्या. दुसरी आहे? हो. म्हणजे बायकोला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट देता येईल. काय आहे ती? हत्ती. काय? मुत्तुस्वामी हत्ती. हत्ती तुमच्या बापाने ठेवलाय घरामध्ये? काहीतरी काय बोलताय तुम्ही? असं माझ्यावर ओरडू शकत नाही तुम्ही. हत्ती कुठे काय करणार आहे? मग निदान बिबट्या घ्या. काय बोलताय तुम्ही? माझं घर आहे, जंगल नाही ते. एखादं साळींदर. काटा टोकतो तुम्हाला. निघाय जास्त